दुर्दैवानं मला खूप लवकर वैधव्य आलं। त्या दिवशी फक्त माझा नवरा नाही गेला, आपल्या कुटुंबाचा आधार गेला, माझी सावली गेली। तू एवढीशी होतीस, धन्यवाद धन्यवाद यशवंतराव। मी म्हटलं होतं ना सरदारांना यापेक्षाही सुंदर अशीच जास्त हिऱ्याची अशीच अंगठी बनवून देईल। अरे देवा, माझे भाऊ ऐक, बघितलंस निघाली की अंगठी। या जगात अशक्य असं काहीच नसतं रे, फक्त प्रत्येक गोष्टीची किंमत करता यायला हवी। तुझी किंमत होती तुझी 2 बोट, आणि मला हवी होती ती वस्तू मला मिळाली। ह्या यशवंतरावाच्या नजरेत भरलेली प्रत्येक गोष्ट त्याची होतेच। स्वामी देवा, काय झालं स्वामी? स्वामी फार अस्वस्थ दिसताय तुम्ही। कोणावर तरी मोठा अन्याय झालाय का स्वामी? जेव्हा धनाचा अहंकार विवेकाला खातो तेव्हा माणूस पशुपेक्षाही क्रूर होतो। म्हणजे कोणी निरपराध माणूस भरडला गेलाय का? हो, एका वस्तूसाठी, एका क्षणिक हव्यासासाठी एका माणसाच्या वेदनांचा व्यापार केला गेलाय। धन मिळवणं पाप नाही, सत्ता मिळवणं पाप नाही, पण दुसऱ्यांचं दुःख पाहून आनंद होणं हा अधःपाताचा शेवटचा टप्पा असतो। यशवंतरावाची नजर पडली की मालकी ठरली। जेव्हा अहंकार माणसाच्या डोक्यात जातो तेव्हा दुसऱ्याच्या रक्ताचा रंगही त्याला दिसेनासा होतो। हव्यासाला मर्यादा नसते, पण कर्माला हिशेब असतो। आज त्याला वाटत असेल त्यांनी विजय मिळवला, पण दुसऱ्याच्या अश्रूंवर उभारलेला प्रत्येक विजय पराभवाचं बीज घेऊनच येतो। काळ शांत असतो पण आंधळा नसतो, नियती संयमी असते पण बहिरी नसते। त्याला वाटतं ताकदीने सगळं मिळवता येतं, त्याला एक दिवस नियती दाखवते की गोष्टी फक्त पात्रतेने मिळतात। स्वामी देवा, अहो अशा माणसाला त्याच्या कर्माची जाणीव कधी होईल? जेव्हा माणूस दुसऱ्याच्या वेदना समजून घेत नाही तेव्हा नियती त्याला त्याच्या कर्माच्या वेदनातून समजावून देते। म्हणजे कर्मफळ अटळ आहे? हो, सूर्य उगवणं जसं अटळ आहे तसंच कर्मफळही अटळ आहे। उशीर होऊ शकतो पण सुटका नाही। दुसऱ्याच्या रक्ताने रंगलेला हात कितीही धुतला तरी कर्माच्या लेखातून शुद्ध होत नाही। अन्याय करणारा दोषी असतोच, पण त्या अन्यायाच्या गर्वात जगणारा अहंकारही दोषी असतो। जेव्हा पाप मर्यादा ओलांडतं तेव्हा न्याय प्रवासाला निघालेला असतो।
अरे आपण काय बघितलं? अंगठीसाठी बोटी छाटली. आणि मग आपलं काय होणार आता? लक्षात ठेवा, या यशवंतरावला आवडणारी प्रत्येक गोष्ट अशी नाहीतर तशी, सरळ नाहीतर वाकड्या मार्गाने त्याला मिळतेच. आलात? या दोघांना सांगितलं, आता तुम्हालाही सांगतोय. या जगात दोनच प्रकार असतात. एक, जे स्वतःच्या वस्तू जपून ठेवतात, आणि दुसरे, जे त्या दुसऱ्यांच्या वस्तू स्वतःच्या करून घेतात. आणि हा यशवंतराव त्या दुसऱ्या प्रकारातला आहे. स्वामी देवा, या आधी तुम्हाला इतकं संतापलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. कोणी काही मिळवायचं ठरवलं तरी कोणाला काय मिळणार हे त्याच्या इच्छेवरून ठरत नाही, तर नियतीच्या कर्मावरून ठरतं. म्हणजे इच्छा पुरेशी नसते. कपिले, इच्छा बीज असतं आणि कर्म जमीन. जमीन सुपीक नसेल तर बीज कितीही चांगलं असलं तरी फळ येत नाही. आज अनेकांना वाटतं मला जे आवडलं ते माझंच, माझ्याकडे ताकद आहे म्हणजे मला अधिकार आहे, माझ्याकडे धन आहे म्हणजे मला सगळं काही विकत घेता येईल. पण नियतीचा नियम वेगळा आहे. मालकी हक्क धनाने मिळू शकतो, पण पात्रता फक्त कर्मानेच मिळते हे विसरतात लोक. म्हणूनच काही लोक खूप प्रयत्न करून रिकामी हाताने राहतात. हो, कारण कृपा हा व्यवहार नाही, तर ती कर्मांची कमाई आहे. ज्याला वाटतं दुसऱ्याचं हिसकावून घेतलं म्हणजे ते आपलं झालं, तो मूर्ख असतो. कारण वस्तू मिळवता येते पण तिचं भाग्य मिळवता येत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही किती छान समजावलं. वस्तू आणि भाग्य यातला फरकच काही जणांना कळत नाही. हो, दुसऱ्याचा मुकुट डोक्यावर ठेवता येतो पण त्याचं पुण्य मिळवता येत नाही. दुसऱ्याचं घर ताब्यात घेता येतं पण त्यामागची कृपा मिळवता येत नाही. म्हणजे कुणीतरी त्याचं जे स्वतःचं नाहीये ते मिळवायच्या मागे लागलाय, आणि त्याला असं वाटतंय की तो त्याच्या ताकदीनं ते मिळवेल. ताकद, सत्ता, धन हे सगळं क्षणिक असतं, पण कर्माचा न्याय शाश्वत असतो. आई, अगं तू घराची दृष्ट का काढतेस? बघतेस ना किती जणांचा डोळा या घरावर. आज 2 शिपाई आले होते. काल कुणीतरी येऊन विचारून गेला. या आधीही कित्येकांनी हे घर विकत घेण्याचा प्रयत्न केला. खूप जणांची दृष्ट लागली असेल घराला, म्हणून घराची दृष्ट काढणं गरजेचं आहे. अगं आई, पण स्वामींचं लक्ष असतं ना भक्तांच्या घरावर, ते नाही दृष्ट लागू देणार. अगं वेडाबाई, मग दृष्ट काढताना मी कुणाची प्रार्थना करते असं वाटतंय तुला? स्वामींचीच ना. त्यांनाच तर सांगतेय मी, तुमची कृपा अखंड अशीच राहू द्या. आणि तुला माहितीये, हे घर आपल्याला त्यांच्यामुळेच तर मिळालंय. म्हणजे तू खूप लहान होतीस आणि आपल्यावर खूप मोठं संकट आलं. तुझे बाबा गेले.
दुर्दैवानं मला खूप लवकर वैधव्य आलं. त्या दिवशी फक्त माझा नवरा नाही गेला, आपल्या कुटुंबाचा आधार गेला. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा हिसकावून घेणारा माणूस काही काळ जिंकलेला दिसतो, पण कर्माचा हिशेब सुरू झाला की त्याचा प्रत्येक विजय पराभवात बदलू लागतो. दुर्दैवानं मला खूप लवकर वैधव्य आलं. त्या दिवशी फक्त माझा नवरा नाही गेला, आपल्या कुटुंबाचा आधार गेला. माझी सावली गेली. तू एवढीशी होतीस आणि मी पूर्णपणे एकटी पडले. ना कुणाचा आधार, ना पाठिंबा, हाताला धरून उभं करणारं कुणीही नव्हतं. मी एकटीनं तुला लहानाचं मोठं केलं. तुझी आई तर होतेच, बाबाही झाले. बाळा, आजही आपली परिस्थिती खूप मोठी नाहीये. हे घर आहे फक्त आपल्याकडे, बाकी काहीच नाही. ना शेत जमीन, ना दागदागिने. आणि आपलं हे घर मोक्याच्या जागी आहे म्हणून लोकांना त्याची किंमत दिसते, पण मला त्याची किंमत वेगळ्या कारणासाठी माहितीये. आणि म्हणूनच तू हे घर विकायला नाही म्हणतेस का? हो, कारण हे घर म्हणजे माझ्यासाठी फक्त घर नाहीये, स्वामींच्या कृपेचं प्रतीक आहे. म्हणजे नेमकं काय? तुझे बाबा गेल्यानंतर आपल्याकडे काहीच नव्हतं. डोक्यावर छप्पर नव्हतं, राहायला जागा नव्हती, उद्याचं जेवण कुठून येईल याचीही खात्री नव्हती. त्या काळात मी अनेकदा तुटले, रडले, अनेकदा हार मानायची वेळ आली. पण एक गोष्ट मी कधीच हारले नव्हते, माझी स्वामींवरची श्रद्धा. तुझे बाबा गेल्यानंतर एक दिवस मी हताश होऊन स्वामींच्या चरणी गेले. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही माझ्यावर दया दाखवा. मी तुम्हाला शरण आले स्वामी. माझा नवरा गेल्यापासून मी आणि माझी लेक अक्षरशः रस्त्यावर आलो आहोत. कुणाचा आधार नाही, जवळ काहीच मिळकत नाही, डोक्यावर साधं छप्परही नाही. त्यांच्या आजारपणात होतं नव्हतं ते सगळं घालवलं, पण मी त्यांना नाही वाचवू शकले. नाही वाचवू शकले. स्वामी, माझा नवरा गेल्यापासून मी आणि माझी लेक या झाडाखाली राहतो आहोत. स्वामी, तुम्हीच माझ्यावर दया दाखवा. माझ्या डोक्यावर छप्पर द्या स्वामी. माझ्यासाठी नाही, माझ्या लेकरासाठी तरी. तुझा नवरा शिवभक्त होता ना? हो, निस्सीम भक्त होते. रोज इथे येऊन या शिवलिंगाची पूजा करायचे, अगदी न चुकता. त्या कलशात पाणी आहे का बघ?
नाही स्वामी, पाणी नाहीये. जा पाणी घेऊन ये कलशात. बरं. स्वामी, पाणी आणलंय. अभिषेक कर. मी हो, तूच अभिषेक करायचा आहेस. स्वामी, शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. तुझा नवरा तुझ्याकरता काही ठेवून गेला नव्हता, फक्त भक्ती ठेवून गेला. म्हणजे रुद्राक्ष? घे, तुझ्या इथे पेरती. अंगणात पेरू? पण त्यानं काय होईल स्वामी? त्यांनीच तुझं भाग्य बदलणार आहे. भक्तीनं पेरलेलं बीज कधीच वाया जात नाही. पुण्याची माती आणि श्रद्धेचं पाणी असल्यावर नियतीला सुद्धा त्याला फळ द्यावंच लागतं. शिवशंकर शंभो. आणि मग स्वामींनी दिलेली ती 2 रुद्राक्ष मी जमिनीत पुरली. स्वामींनी असं का सांगितलं असेल याचाच विचार मी करत होते, पण मी प्रश्न विचारला नाही, विश्वास ठेवला. आणि काही वर्षांनी त्या जागेत अनेक झाडं आली. ती झाडं फुलली, फळली, त्यांना अनेक मुखी रुद्राक्ष लागायला सुरुवात झाली. खरंच? हो, स्वामींच्या कृपेमुळे अशक्य गोष्टही शक्य झाली. आणि एक दिवस एका सावकाराला त्यातला एक एकमुखी रुद्राक्ष खूप आवडला. त्याच्या तो नजरेत भरला. त्याने त्यासाठी खूप मोठी किंमत मोजली आणि त्या पैशातूनच आपलं हे घर उभं राहिलं. म्हणजे हे घर फक्त दगडा विटांचं नाही, हे तर स्वामींच्या आशीर्वादाचं फळ आहे. हो, आणि म्हणूनच हे घर मला खूप प्रिय आहे. त्या दिवसापासून या घराशी माझं नातं जडलं. फक्त मालकीचं नाही, भावनेचं, श्रद्धेचं, कृतज्ञतेचं. या घरात मला स्वामींची कृपा दिसते, त्यांचा शब्द दिसतो, त्यांचा आशीर्वाद दिसतो. आणि म्हणूनच हे घर माझ्यासाठी मंदिर आहे. आई, आत्ता मला समजलं की तू हे घर विकायचं नाव का नाही काढत ते. काही गोष्टींची किंमत पैशात करता येत नाही बाळा, कारण त्या वस्तू नसतात, त्या आठवणी असतात, ते आशीर्वाद असतात. आणि माझी एक इच्छा आहे. कोणती? स्वामींनी दिलेला हा वारसा माझ्या मुलीकडे, म्हणजे तुझ्याकडे यावा. हे घर जप, कारण हे घर स्वामींनी दिलंय आणि स्वामींच्या कृपेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायलाच हवा. आई, मी आनंदाने जपेन हा वारसा. स्वामींच्या आशीर्वादाने लाभलेला हा ठेवा. आणि हा वारसा फक्त घराचा नसेल, श्रद्धेचाही असेल आणि विश्वासाचाही असेल. आणि तो मी नक्की जपेन. श्री स्वामी समर्थ. स्वामी, जशी आजवर कृपा ठेवलीत तशी पुढेही ठेवा. आणि हा आशीर्वाद जपण्याची शक्ती द्या. श्रद्धेनं मिळालेलं जपा, कारण कृपेनं मिळालेल्याची किंमत जगाला कळत नाही, ती फक्त भक्ताला कळते. आमच्या कृपेने जरी काही मिळालं तरी ते टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. स्वामी,
म्हणजे कृपा झाली तरी संकट संपत नाहीत? संकटच संपलं तर माणूस वाढणार कसा? कृपा म्हणजे संघर्ष नाहीसं होणं नाही. कृपा म्हणजे संघर्ष करण्याचं बळ मिळणं. म्हणूनच काही भक्त संकटातही खचत नाहीत. हो, कारण त्यांना माहीत असतं ते एकटेच लढत नाहीयेत. हे रुद्राक्ष पाहताय? जमिनीत पुरल्यावर लगेच झाड झालं नव्हतं. अंधार सहन केला, मातीचा भार सहन केला, ऋतू सहन केले, तेव्हा कुठे याला फळ आलं. म्हणजे स्वामी, कृपेचं फळ मिळालं तरी काही संघर्ष संपत नाही. उलट तेव्हाच खरा संघर्ष सुरू होतो. तेव्हाच खरा संघर्ष सुरू होतो. तेव्हाच खरा संघर्ष सुरू होतो. मिळवणं सोपं असू शकतं, पण जपणं तितकंच कठीण. म्हणजे देवा, गौरीच्या वाट्यालाही हा संघर्ष येणार आहे का? तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो, तिच्याही वाट्याला येणार आहे. स्वामी, तुम्ही तो संघर्ष थांबवणार ना? आम्ही मार्ग दाखवू शकतो, बळ देऊ शकतो, पाठीशी उभे राहू शकतो, पण तुमच्या प्रारब्धातला संघर्ष आम्हाला बदलता येत नाही. अगदी खरंय स्वामी, कारण संघर्षातूनच कर्मफळ पूर्ण होतं. हो, लक्षात ठेवा, गुरु संकट दूर करत नाही, गुरु संकटातून भक्ताला पार नेतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला कृपेने काही मिळालंय त्यांनी ते जपण्यासाठी धैर्यही ठेवावं लागतं. आनंद झाला म्हणून प्रवास संपतो असं नाही, तर ती नव्या अध्यायाची सुरुवात असते. कृपा दार उघडते, पण त्या दारातून आत जाण्याचा प्रवास त्याला स्वतःलाच करावा लागतो. संघर्ष तिच्याही वाट्याला येणार आहे. सरदार, अंगठी स्वच्छ केली आहे. मला हवी असलेली गोष्ट शेवटी माझ्याकडे आलीच पाहिजे. आजचा दिवसच शुभ दिसतोय. मला आवडलेली एक वस्तू मी मिळवली आणि दुसरी तुम्ही घेऊन आलात ना. त्या गौरीचं मोक्याच्या जागी असलेलं घर झालंय ना काम. मी म्हटलं होतं ना सरदारांना, यापेक्षाही सुंदर, अशीच जास्त हिऱ्याची अशीच अंगठी बनवून देईल. सरदार, ते आम्ही काय झालं? आनंदाची बातमी घेऊन आलायत ना, मग थरथरताय कशाला? बोला, काय झालंय? थैल्या परत का आणल्या? तिला अजून पैसे हवेत का? अरे दुप्पट दिले असते. सरदार, पैशाचा प्रश्न नव्हता, मग तिने सरळ विरोध केलाय. ही जागा विकायची नाहीये, हे घर तर स्वामींचा आशीर्वाद आहे. हो, आणि आम्ही तिला परिणामांची आठवण करून दिली तर ती म्हणाली, मी स्वामींची भक्त आहे आणि स्वामींचे भक्त कोणत्याही परिणामांना घाबरत नाही. गौरी, एवढा माज? एवढा माज, एवढा माज त्या स्वामींच्या जीवावर करतेस? तुला काय वाटतंय, ते स्वामी वाचवणार आहेत तुला माझ्यापासून? आज एका अंगठीने माझी इच्छा पूर्ण केली आहे.
आता एक घरही करेल. कारण या यशवंतरावला जी वस्तू हवी असते ते तो मिळवतो. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. आम्ही आमच्या भक्ताचा बचाव करतोच, संघर्षाला सामोरं जाण्याची ताकदही देतो आणि मार्गदर्शनही करतो. गुरुकृपा म्हणजे संकट न येणं नाही, तर गुरुकृपा म्हणजे संकटाला समर्थपणे सामोरं जाणं. आई कोण आलंय ग? स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही इथे? यावं लागलं म्हणजे? तुझ्या घराला दृष्ट लागू नये म्हणून यावं लागलं. दृष्ट? पण स्वामी, मी आत्ताच घराची दृष्ट काढली. काही दृष्ट नजरेने लागतात तर काही हव्यासानी. ज्या घरावर कृपेची छाया असते त्या घरावर अनेकांच्या नजरा असतात. कृपेवर नजर ठेवणारे अनेक असतात, पण कृपा जपणारे फार थोडे असतात. स्वामी, काही संकट येणार आहे का? वादळ येणार असलं की झाडाला ती चावल लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या झाडाची मुळं जर का मजबूत असतील तर कितीही मोठं वादळ आलं तरी ते झाड ताठपणे उभं राहतं. पण स्वामी, आमची मुळं म्हणजे तुमच्यावरचा विश्वास आहे. तोच विश्वास जपा, बाकी आम्ही आहोतच. हो स्वामी. सरदार आम्ही प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण अहो ती बाई माणूस होती म्हणून जोर जबरदस्ती करता आली नाही. तुमच्याच नावाला डाग लागल म्हणून आम्ही परत आलो. यासाठी पाहिलंय तुम्हाला? यासाठी पाहिलंय? तिची हिंमत कशी झाली मला नकार द्यायची? आणि तुम्ही नकार ऐकून परत आलात? माफ करा सरदार, आमची चुकी झाली सरदार, माफ करा. हा यशवंतराव कधीही कुठल्याही गोष्टीसाठी नकार ऐकायला जन्मालाच आलेला नाही. मला ते घर हवंय. त्या घराचा मान, त्या घराची जागा, त्या घराचा अधिकार सगळं मला हवंय आणि काहीही करून हवंय. सरळ मार्गाने मिळालं तर ठीक, नाहीतर वाट वाकडी करून मिळवेल. या यशवंतरावच्या इच्छेआड जो येईल तो चिरडला जाईल. गौरी, तू अजून मला ओळखलंच नाहीयेस, आता ओळखशील. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. वाकड्या वाटेनं वाकड्या नजरा घरापर्यंत पोहोचतात आणि मग त्या दृष्ट लावतात घरालाही आणि आयुष्यालाही. स्वामी, म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे. वाईट घडणार असेल तर त्याची चाहूल लागते आणि सावध करणारे संकेतही मिळतात. पण तुझ्या बाबतीत आम्ही तसं होऊ देणार नाही.
स्वामी काय शोधताय? अगं मलाही कळत नाहीये. स्वामी तुम्ही तुम्ही बसता का? मी पाणी आणते. मी प्रसाद आणते. स्वामी आई आई हे काय होतंय? हा कसला आवाज आलाय? आई पुन्हा आवाज आला का? आई अगं बाहेर तर कोणीच नाहीये. काय? अगं पण असं कसं शक्य आहे? आता अगदी स्पष्ट आवाज आला होता ना. थांब, तिथेच थांब. स्वामी कोणाशी बोलताय तुम्ही? हलू नकोस. आहेस तिथेच थांब.